म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालय असो की तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील सुविधा आणि उपचार गेल्या अनेक वर्षांपासून व्हेंटिलेटरवरती असल्याचं चित्र रुग्णांना वेगवेगळ्या त्रासातून पाहायला मिळतंय। 2 महिन्यांमध्ये 2 बालकांचा मृत्यू असो की सामान्य रुग्णांना माणगाव अलिबाग मुंबईला जबरदस्तीने उपचारासाठी पाठवणं या संदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हसळा तालुक्यातील हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाज एकत्र मिळून ग्रामीण रुग्णालयावरती 24 एप्रिलला भव्य मोर्चा काढणार असं पत्र बुधवारी समाजाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधींनी म्हसळा पोलीस ठाणे तहसील कार्यालय आणि आरोग्य खात्याला दिलं। आज आम्ही इथं तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार आणि पोलीस स्टेशन इथे एक निवेदन दिलं आहे की आम्ही 24 तारखेला जे आरोग्याचा कुचकामी काम चालू आहे म्हसळ्यात छोट्या कामासाठी सुद्धा इथं उपचार होत नाही, माणगावला पाठवायला जातं। याच्या विरोधात आम्ही 24 तारखेला एक मोठा मोर्चा करणार आहोत। सर्व नागरिकांचा मोर्चा होणार आहे आणि त्यासाठी ही माहिती देण्याकरिता आम्ही तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय इथंही निवेदन दिलेलं आहे आणि यापुढे आम्ही हा काम चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत की नागरिकांना त्यांना गोरगरिबांना सुविधा मिळावी। तालुका सर्व समाज म्हणजे हिंदू समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज तालुक्यामध्ये सातत्याने या तालुका यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे अनेक लोकांचे बळी गेले। त्याचा पहिला बळी खारगाव बुद्रुकमधले एका तरुण मुलाचं गेलं आहे, सेकंड बळी आपल्या तरुण मुलाचं आता भूममध्ये गेलेलं आहे आणि छोट्या गोष्टीसाठी सुद्धा इथले डॉक्टर त्याची गांभीर्याने घेत नाही आणि पुढे पाठवतात, माणगावमध्ये पाठवतात आणि माननीय खासदार मंत्री महोदयांनी सगळी ते यंत्रणा दिलेली आहे पण हँडल करण्यासाठी डॉक्टर नाही। मुळात इथे सगळ्या यंत्रणावर नियंत्रण ठेवण्यासाठी इथे ग्रामीण रुग्णालयाला अधीक्षक नाही, अधीक्षक तिथं असेल जर त्या ठिकाणी जर काय ग्रँडफादर जर मजबूत असेल तर सगळी यंत्रणा हँडल करू शकतो आणि ती हँडल करायला कोण नसल्यामुळे छोट्या गोष्टीमध्ये पुढे रेफर करतात आणि पाठवतात। त्यामुळे इथं सामान्य इथल्या लोकांसाठी आर्थिक नुकसान, मानसिक नुकसान आणि सामान्य माणसांचा जीव बळी जातो आहे आणि हे 2 लागोपाठ आमचे तरुण मुलं गेल्यामुळे या यंत्रणेला जाग आणण्यासाठी आणि इथे यंत्रणा काम करण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय समाज इथे मोर्चा 24 एप्रिलला इथं भव्य मोर्चा काढतोय आणि शासनाला या सर्व गोष्टी निदानाचा प्रयत्न करतोय आणि ज्या डॉक्टरांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे दोन्ही गोष्टीसाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी।